चिपळूणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, त्यानंतर शरद पवार साहेब सुद्धा आहेत. काय एकंदरीत सांगाल आजच्या दौऱ्यासंदर्भात? नाही, माझ्यापुरतं विचाराल तर आज 21 तारखेला आदरणीय अजितदादा ह्या आमच्या दौऱ्यावर येत आहेत. 3 वाजता लँड होतील. 3 नंतर सावर्डा असं करत करत आम्ही पॉवर हाऊसला समाजामार्फत काही तिथं सत्कार होतील. मग बहादूर शेखला गेल्यानंतर तिथून एक मोटरसायकल रॅलीने आपला जिथं आपली सभा आहे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथं पहिल्यांदा ते संबोधित करतील. त्यानंतर काही प्रमुख लोकांकडे भेटीगाठी आणि त्यानंतर संध्याकाळी 7 नंतर चिपळूण शहरातल्या मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते, त्याचबरोबर इतर संघटना, वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या संघटना, यांना ज्यांना भेटायचं, ज्यांची दादांकडे कामं आहेत, त्यांना सगळ्यांना दादा भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा, म्हणजे डॉक्टर असतील, वकील असतील किंवा अन्य कोण जे सगळे आहेत ते सगळ्यांशी संवाद साधणार. त्याचबरोबर पवार साहेबांचा पण दौरा आहे पुढच्या 2 दिवसांमध्ये. पवार साहेबांचे तुमचे नातं जे आहे ते वेगळं आहे. त्याच दरम्यान या दौऱ्याच्या दरम्यान पवार साहेबांची खरं भेट घेणार नाही. आता एक लक्षात घ्या, त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, सगळं आहे, सगळ्या गोष्टी आहेतच. त्या मनात कुठं हृदयातल्या गोष्टी कधी जात नाहीत. आणि माझ्यासारखं असं आहे की त्या हृदयातल्या गोष्टीचं कधी जाहीर प्रदर्शन करणाऱ्यातला मी नाही. त्यामुळे आज ते येत आहेत, ते मला पाडायला येतात. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आज काय असं काय कुठच्या कार्यक्रमाला येत नाही. तर इथं ते प्रामुख्याने येणार आहेत, ते इथला उमेदवार राष्ट्रवादीचा लाभ कसं करता येईल ह्याच्यासाठी येणार आहे. त्यामुळे ह्या दौऱ्यात भेटणं हे कार्य सगळ्याच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने तर संयुक्तिक नाही. इतर कुठच्या कार्यक्रमाला असते तर निश्चितपणे मी त्यांना भेटलो असतो. एवढी वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत आहात, पण आज पहिल्यांदाच तुमच्या बॅनरवर त्यांचा फोटो नसणार आहे. वस्तुस्थिती आहे, जी परिस्थिती घडलेली आहे ती तुम्ही बघितलेली आहे. तर त्या परिस्थितीतून जात असताना शेवटी जसा डिवोर्स होतो आणि मग मुलाला बाप किंवा आई असं ते सगळं असतं आणि नंतर ते असतं ते असतंच ना. त्याला काय शेवटी ती प्रक्रिया आहे. आज राजकारणातली ही जी परिस्थिती आहे ती असताना मी आज आदरणीय अजितदादांचा उमेदवार आहे. मला इथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत माझा अगदी नेटवर्क आहे. मला प्रचंड विश्वास आहे की आपण त्या साध्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवणार आहे आणि ती जिंकण्यासाठीच आपल्याला लढवायची. काका पुतण्याच्या दोन्ही सभा एकाच मतदारसंघात एकाच ठिकाणी होत्या. आता ह्याच्याबद्दल मी कसं सांगू? कारण मी असं आधी ऐकलं होतं की ते फक्त आधी मंत्र्यांना टार्गेट करणार आहेत. पण आता मलाच पहिला टार्गेट आहे ना. मी आता त्या टार्गेटला कशी फाईट द्यायची आणि त्यातून कसं यायचं ही माझं स्किल आहे ना. सर, सगळ्या गोष्टी म्हणजे आता कोकणात तसं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थात अजित पवारांच्याकडे आपला एकमेव मतदारसंघ आहे. तुमच्याकडे चेहरा आहे, निकम शहर म्हणून एक वेगळा आदर आणि त्या बाबतीत पाहिलं जातं. पण असं असताना इथे जे आता हेवे दावे सुरू झाले किंवा दावे प्रत्यावे सुरू झालेले आहेत मित्र पक्षांकडून, त्या गोष्टीला तुम्ही कसं टॅकल करणार आहात? आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट यांचं आव्हान आणि शिवसेना यांचं तुम्ही कसं मानता? पहिली गोष्ट, जेव्हा निवडणूक आपण लढवत असतो तेव्हा कोणी उभा असू दे ते आव्हानच असतं. असं कोणी गृहीत धरून चालायचंच नसतं. कुठची निवडणूक लढवायची तर मग हा लहान हा मोठा, हा बरा तो बरा असं काय नसतं. ते आव्हान असतं आणि ते पेलण्यासाठीच आपण उतरायचं असतं. जो तुम्ही दुसरा मुद्दा उपस्थित केलात की ही जागा मागणारे महायुतीतल्या आणि बाकीचे सिलेदार आहेत, तर मी आधी तर स्पष्ट मी दादांनाही सांगितलं की तुम्ही तिघं बसून जो निर्णय द्या, तिघं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा, जो निर्णय तो देतील तो मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणी हेवे मागणी करणं किंवा ते करणं हे काय ज्याचं त्याचं काम आहे आणि ते रास्त पण आहे ना. प्रत्येकजण आपापल्या पक्षासाठी मागणी तर करणारच आहे. उद्या त्या वरिष्ठांनी ठरवायचं आहे. वरिष्ठ म्हणण्यापेक्षा जो दादा निर्णय देतील तो शिरसंवाद आपण पाळून ते ज्या महायुतीचा असेल ज्याचा उमेदवार इच्छा त्याच्या मागे ठामपणे राहणं हीच माझी भूमिका.